जोहार, मी राहुल पावरा. मित्रांनो, RSS वनवासी कल्याण आश्रम भाजपा किती खतरनाक आहे आदिवासी संस्कृती, आदिवासी पेहचानसाठी, याच्यावर आपण थोडं विस्तृत डिस्कशन करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, 24 मे 2026ला दिल्ली लाल किल्ला मैदानमध्ये जनजातीय सांस्कृतिक समागम कार्यक्रम आयोजित केला होता. कोणी की जनजाती सुरक्षा मंच, RSSचे जे विंग आहे आणि जे RSS आणि वनवासी कल्याण आश्रम यांनी, म्हणजे RSS भाजपा सरकारने. मित्रांनो, लगातार अमित शाह काय सांगत होते की आदिवासी वनवासी आहे. वनवासी शब्द परत तेच रिपीट करत होते. त्यांनी कधीही त्या भाषणामध्ये एक वेळा पण आदिवासी हा शब्द यूज केला नाही आणि त्यांनी फक्त वनवासी हा शब्द यूज केला. आणि त्यांनी हे पण सांगितलं की कशा प्रकारे आदिवासी सनातन आहे. त्यांनी हे सांगितलं की आदिवासी सनातनसोबत जोडतात, आदिवासी हिंदू आहे असं त्यांनी म्हटलं होतं. की आपण बघितलं की त्यांच्या भाषणात ते सनातनसोबत आदिवासींना जोडत होते, वनवासी सांगत होते. जे की मित्र जे वनामध्ये राहतात, जंगलमध्ये राहतात आणि त्यांचं जंगल नाही आहे, फक्त ते जंगलामध्ये राहतात, त्यांची तीच बस आहे, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. पण आपण बघितलं की कशाप्रकारे RSS आणि जे वनवासी कल्याण आश्रमचे भाजपा सरकार किती खतरनाक आहे. याच्यावर मी म्हणतो की जे संस्कृतीच्या नावावर तो कार्यक्रम घेतला, तो संस्कृतीच्या नावावर तो कार्यक्रम नव्हता. लाखो आदिवासींना ब्रेन वॉश करून त्यांनी दिल्ली मैदानामध्ये आणलं आणि त्यांना संस्कृतीच्या नावावर आणलं. त्यांचा मेन मुद्दा होता डिलिस्टिंग. तुम्ही जर इतिहास बघितलं, काही आर्टिकल्स वाचले, तर खूप वर्षापासून जे जनजाती सुरक्षा मंच आहे, जे RSSचं विंग आहे, ते लगातार डिलिस्टिंगची माग करत होतं आणि करत आहे अजून पण. मग त्यांचा दुसरा प्लॅन होता की आदिवासींना ब्रेन वॉश करायचं, त्यांना संस्कृतीच्या नावावर डिलिस्टिंगचा मुद्दा आणायचा दिल्लीपर्यंत. त्यांना माहिती आहे की ते जे भाजपा सरकार आहे ते डायरेक्ट आदिवासींच्या जो डिलिस्टिंग करू शकत नाही. आणि संविधानामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की 342 आणि 366(25) नुसार आपल्याला आपला कोणताही धर्म नाही, आपली आयडेंटिटीवर, आपली पेहचानवर, आपली संस्कृतीवर आपल्याला रिझर्वेशन मिळतं. तर भाजपाला माहिती आहे की डिलिस्टिंगचा मुद्दा लगेच आपण संशोधन नाही करू शकत. हा राष्ट्रपतींना आणि संसदला अधिकार आहे. मग त्यांचा दुसरा उद्देश हो होता की त्यांना आदिवासींना हे म्हणून ब्रेनवॉश करायचं, लाखो आदिवासींना मोठमोठे आंदोलन करायला लावायचं, मागणी करायला लावायची आणि मग संविधानमध्ये संशोधन करायचं त्यांना. म्हणजे जो पेसा ॲक्ट असेल किंवा जे 342 आणि 366(25) मध्ये त्यांना संशोधन करायचे, त्यांना डिलिस्टिंगचा मुद्दा ॲड करायचा आहे. आणि जे आदिवासी ईसाई ख्रिश्चन जे आहे किंवा जे अदर जैन, हिंदू किंवा जे ते बौद्ध धर्म किंवा जे मुस्लिम धर्म जे त्यांना मानतात आदिवासी काही, मग त्यांना रिझर्वेशन नाही द्यायचे, त्यांना आदिवासीमधून काढून घ्यायचे, डिलिस्टिंग करून घ्यायचे. हळूहळू आदिवासींची संस्कृती नष्ट करायची, आदिवासीची संख्या नष्ट करायची, आदिवासींना हिंदूसोबत जोडायचं, सनातनीसोबत जोडायचं. हे काम RSSचं आणि वनवासी कल्याण आश्रम भाजपा सरकारचा हा मेन उद्देश आहे, ना की आदिवासींची संस्कृती आणि जनजातीय सुरक्षा करण्याची. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे भाजपा सरकार लगातार डिलिस्टिंगवर काम करत आहे. त्यांना संविधानामध्ये संशोधन करायचं आहे आणि त्यांना डिलिस्टिंगचा मुद्दा ॲड करायचा, पेसा ॲक्टमध्ये त्यांना संशोधन करायचं आहे. मी हे खूप गोष्टी याच्यावर थोड्या मी विस्तृत थोडं वाचण्याचा प्रयत्न केला, आर्टिकल्स बघण्याचा प्रयत्न केलं, कशा प्रकारे हे काम करत आहे याच्यावर. मग आदिवासी हळूहळू संपायचे. आदिवासी यांचं मेन उद्देश आदिवासीची संस्कृती, पेहचान, जी आयडेंटिटी आहे त्यांना नष्ट करायची, त्यांची भाषा नष्ट करायची. मग हे काम करणार आहोत. आपण बघितलं की आदिवासींची आपली अलग भाषा आहे, आपली अलग संस्कृती आहे, आपली अलग देवी देवता आहे, आपलं सर्व अलग आहे. आपण ना हिंदूशी जोडतो, ना मुस्लिमशी जोडतो, ना ईसाईसोबत जोडतो. यांचा मेन उद्देश आहे की आदिवासी बोले इंसान म्हणजे बोले लोक आहे, यांना आपण ब्रेन वॉश करून यांना हिंदूमध्ये कन्वर्ट करायचं. RSSचं एक तुम्ही बघितलं असेल की घर वापसी, म्हणजे तुम्ही पहिले सनातनी होते, तुम्ही खूप हिंदू होते, तुम्ही सनातनी होते, तुम्ही हिंदू होते, पण तुम्ही काही कारणामुळे तुम्ही वनामध्ये राहायला लागले, वनवासी बनून गेले, असं हा RSS नेहमी म्हणत असतं. मग यांचा मेन उद्देश आहे की आदिवासी हे वनामध्ये राहतात म्हणून हे घर वापसी असा शब्द यूज करतात. म्हणजे तुम्ही परत हिंदूमध्ये या, जे वनामध्ये राहते ते हिंदूमध्ये या, हिंदू देवी देवता तुम्ही स्वीकारा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वनवासी कल्याण आश्रम नेहमी सांगत असतं, तू और मैं म्हणजे तुझं आणि माझं रक्त एकच आहे, आपण एकच संस्कृतीचे
आहे असं RSS वनवासी आश्रम कल्याण हे सांगत असतं. म्हणजे त्यांचे नारे हेच असतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल वनवासी कल्याण आश्रम 1952मध्ये जे जोशपूरमध्ये जे स्थापन केले होतं, कशाला स्थापन केलं होतं की आदिवासींना ब्रेनवॉश करायचं, आदिवासींना हिंदूकरण करण्याचं काम हे जोशपूरमध्ये जे वनवासी कल्याण आश्रम हे करतं. मी याच्यावर म्हणतोय की डायरेक्ट नाही म्हणत, मी काही फॅक्ट्स आणि याच्यावर थोडं स्टडी केली. तुम्ही बघितले असेल की वनवासी कल्याण आश्रमचे अनेक आश्रम आहे, शाळा आहे त्यांची, ते सेवा करतात आदिवासींची, आदिवासी पोरांना शिकवतात. त्याच्यामध्ये ते काय करतात माहिती, आश्रममध्ये ते काय करतील, रामायण शिकवतील, महाभारत शिकवतील, पूजा करायला लावतील, सत्संग करायला लावतील, यात्रा करतील देवांची. हे काम वनवासी कल्याण आश्रम करतं. आणि तुम्हाला माहिती असेल सर्व देवी देवतांची पूजा करण्याचं काम करतं. गणपती असेल किंवा महादेव असेल, याला कनेक्ट करण्याचं, आदिवासींची कनेक्ट करण्याचं, आदिवासी युवांना पोरांना ब्रेनवॉश करायचं आणि आदिवासींची देवी देवतांसोबत जोडण्याचं काम हे करतं. हे मी तुम्ही बघून घ्या त्यांची ऑफिशियल वेबसाईटवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे RSS वनवासी कल्याण आश्रम आदिवासी भागामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्र असेल या क्षेत्रात ते काय काम करतं माहिती आहे तुम्हाला? ते काम करत आहे हिंदू मंदिर बनवणं, हनुमानची मंदिरं बनवणं, गावागावामध्ये जाणं, सत्संग करणं, यात्रा करणं, यज्ञ करणं, हे पाठपूजा करणं आणि मग हे सर्व कनेक्ट करण्याचं काम हे RSS वनवासी कल्याण आश्रम करत आहे. मग हे का करत आहे माहिती का? त्यांनी असं पण काही पुस्तकामध्ये असं पण काम करण्याचा प्रयत्न केलं की आदिवासींची जी संस्कृती, देवी देवता, मोगरा माता, अशी अनेक देवा, आपली जी आदिवासींची प्रकृती आहे त्याला कनेक्ट करण्याचं काम, म्हणजे हिंदू गणपती अशा ज्या संस्कृतीशी जोडण्याचं काम या वनवासी कल्याण आश्रमनी केलं आहे. तुम्ही बघू शकता याच्यावर. आणि त्यांची ऑफिशियल वेबसाईटवर बघा वनवासी कल्याण आश्रमशी त्यांनी मंदिरं बांधली, हिंदूकरणचं काम त्यांनी केलं. लगातार क्षेत्रामध्ये ते 1952 पासून तेच काम करत आहे. म्हणजे त्यांचं मेन उद्देश एकच एम आहे, त्यांचं विजन एकच आहे की आदिवासींना हिंदूकरण करायची, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांची जी पण कला संस्कृती जे पण आहे ते संपवण्याचं काम या वनवासी कल्याण आश्रमचा मेन उद्देश आहे. म्हणून हे सरकार किंवा हे भाजपा लगातार याच्यावर काम करत आहे, आदिवासींना ब्रेनवॉश करण्याचं काम करत आहे. आणि कशाप्रकारे आपल्यांना संविधानाने अधिकार दिला होता की आपला कोणताही धर्म नाही, आपण कोणत्याही धर्मावर आधारित आपल्याला आरक्षण भेटलं नाही, आपली आयडेंटिटीवर आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे, आपण आदिवासी म्हणून आपल्याला आरक्षण भेटलेलं ना की आपण हिंदू या ख्रिश्चन म्हणून. आणि आपण समजून घ्या, जर आपण ईसाई किंवा मुस्लिमला जर मानत असेल किंवा आपण त्यांची पूजा करत असेल फॉर एक्झाम्पल, तरी आपलं रिझर्वेशन जाऊ शकत नाही. तेच जर आपण एस सी कॅटेगरीवाल्यांचे बघितलं तर ते दुसरा धर्म स्वीकारत असेल तर त्यांचं आरक्षण जाऊ शकतं, असं सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं. आणि आपल्याला कोणत्याही धर्म आधारित किंवा कोणत्याही कास्ट आधारित आपल्याला म्हणजे रिझर्वेशन भेटलं नाही, हे स्पष्ट सांगतो मी. भाजपाचं खतरनाक ठरणार आहेत येणाऱ्या काळात. BJP, RSS वनवासी कल्याण आश्रम, जनजाती सुरक्षा मंच हे आदिवासींसाठी सर्वात मोठे शत्रू ठरणार आहे. सर्वात मोठे खतरनाक म्हणजे आदिवासी संस्कृती, आदिवासी नष्ट करण्याचं काम हेच करणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हा सर्वांना एक विनंती करू शकतो, जर तुम्हाला आपली संस्कृती, आपला भाषाशैली, आपली जी देवी देवता जर वाचवायची असेल तर तुम्हाला लढावं लागेल. आपल्या अधिकारांसाठी, आपली जी देवी देवता, आपली संस्कृतींसाठी लढावं लागेल. नाही ते हे भाजपा आणि RSS वनवासी कल्याण आश्रम नष्ट करून देईल. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना परत तेच म्हणतो की तुम्ही जागरूक व्हा, वाचा, बघा काय होतं आहे इकडं तिकडं. RSS काय काम करते, वनवासी कल्याण आश्रम कशा आदिवासींना ब्रेनवॉश करून, त्यांना फसवून त्यांची जी संस्कृती नष्ट करण्याचं काम करत आहे. म्हणून सर्वांना एकच विनंती करतो की प्लीज कृपया करून तुम्ही बघा काय काम करते हे आणि तुम्ही याचा आवाज उठवा. पेसा ॲक्टचा 5वी अनुसूचीचा वापर करा. जर असे जर काम करायला जर RSSचे लोक येत असेल तर तुम्ही 5वी अनुसूचीनुसार थोडा अधिकार काय ते जाणून घ्या आणि अधिकारांसाठी लढा. नाहीतर हळूहळू आदिवासी संस्कृती, देवी देवता, कल्चर, भाषा जे ते संपून जाईल. आपल्याला याचा प्रभाव आपल्याला आपल्या क्षेत्रात दिसत आहे हळूहळू RSS वनवासी कल्याण आश्रमचा. म्हणून तुम्ही सर्वांनी आवाज उठवा, आपल्या अधिकारांसाठी लढा.